नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल कॅटलिस्ट रुपेशमध्ये मी आपलं स्वागत करतो. आज आपण सी-टेट 2018 पेपरमधील पॅडॉगॉजीचा एक प्रश्न पाहूया. प्रश्न असा है, आनुवंशिकता और पर्यावरण की भूमिका के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य है? ऑप्शन नंबर 1 है, विकास के कुछ पहलू आनुवंशिकता और कुछ अन्य पर्यावरण से अधिक प्रभावित होते हैं. हा ऑप्शन तर अगदी योग्य आहे. कारण विकासाचे काही बाबी ज्या आहेत आनुवंशिकतेने प्रभावित होतात आणि इतर काही बाबी आहेत त्या पर्यावरणाने प्रभावित होतात. म्हणजेच बालकाच्या विकासावर आनुवंशिकता आणि पर्यावरण या दोहोंचा एकत्रित परिणाम होतो, असे या ऑप्शनचे म्हणणे आहे. त्यामुळे हे ऑप्शन बरोबर आहे. तरी देखील आपण ऑप्शन 2, 3 व 4 पाहूया. ऑप्शन नंबर 2 काय म्हणते पाहूया. सीखने और प्रदर्शन करने की एक बच्चे की क्षमता जीनों द्वारा पूरी तरह से निर्धारित की जाती है. म्हणजे बालकाची जी शिकण्याची प्रक्रिया किंवा अध्ययनाची प्रक्रिया आहे, ती बालकाचे जे जीन्स आहेत, जे त्यांच्या आई-वडिलांकडून आलेले आहेत, त्यांच्याद्वारे निर्धारित होते असं त्यांना म्हणायचं आहे. फक्त जीन्सकडूनच निर्धारित होते असं तर आपण म्हणू शकत नाही. कारण बालकाच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर जेवढा अनुवंशाचा परिणाम होतो, तेवढाच परिणाम पर्यावरणाचा देखील होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 चुकीचे आहे. ऑप्शन नंबर 3, अच्छी देखभाल और पौष्टिक आहार बच्चे के किसी भी जन्मजात विकार को दूर कर सकता है. या ऑप्शन मध्ये पहा, किसी भी जन्मजात विकार को म्हटलेले आहे, है ना. म्हणजे चांगले पालनपोषण आणि चांगला आहार दिला तर बालकाचे सर्व विकार दूर होतील असं आपण निश्चितच म्हणू शकत नाही. ऑप्शन नंबर 4 आहे, पर्यावरण केवळ बच्चे के भाषा विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाता है. म्हणजेच पर्यावरणाचा फक्त बालकाच्या भाषा विकासावरच परिणाम होतो असे आपण तर म्हणू शकत नाही. कारण पर्यावरणाचा बालकाच्या फक्त भाषा विकासावरच नाही, तर बोधात्मक, भावात्मक, त्याचबरोबर शारीरिक विकासावर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे येथे आपले ऑप्शन नंबर 1 अगदी बरोबर आहे असे आपण म्हणू शकतो, जे की विकास के कुछ पहलू आनुवंशिकता और कुछ अन्य पर्यावरण से अधिक प्रभावित होते हैं.